मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक. आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख ठरवण्यासाठी जालन्यातील आंतरवाली सराटीत बैठक. कुणबी नोंदी असलेल्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यावं. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. शिंदे समितीने रेकॉर्ड शोधावेत. यासह इतर मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्धार. मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. मनोज जरांगेंचा आरोप. जरांगेंनी सातारा संस्थांच्या जेआरपासून ते गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरती सरकारला धारेवरती धरलंय. मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचाही आरोप. तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले. आता तुम्ही सातारा संस्थांचा जेआर 1 महिन्यात काढू म्हणले ते 8 महिने उलटून गेले. तुम्ही गुन्हे मागे घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे, का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? नोकरीतून वंचित राहिले पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत. मराठ्यांचं जितकं वाटलं होईल तितकं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांकडून होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीसाठी बीडमधून मराठा बांधव रवाना. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत जेवणाची शिदोरी घेऊन मराठा बांधव जालन्यातील आंतरवाली सराटीकडे रवाना. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाननं मराठा भवन उभारणीसाठी दिली 28 गुंठे जागा. मराठा युवा मंचाकडून धनंजय मुंडे यांचा सत्कार. जातपात धर्म सोडून राजकारण केलंय, मात्र मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न. धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत. 2-3 वर्षामध्ये काय झालं त्याच्यामुळं माझं कर्तव्यात बदल होऊ शकतो. जात पात धर्म सोडून राजकारण, जात पात धर्म कधीच मी पाळला नाही, काही नाही. पण मधल्या काळात लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला. आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीही चालत नाही. वनमंत्री गणेश नाईक यांच्या विधानाची चर्चा. तुम्ही स्वच्छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्हाला निवडून देतील याची गॅरंटी नसल्याचंही गणेश नाईकांचं मत. आजच्या राजकारणामध्ये अर्थकारणाशिवाय काय चालत नाही. रवी शेठ काय बोलतो मी? आजच्या राजकारणामध्ये स्वच्छ विचारसरणीचे तुम्ही असाल तर लोक तुम्हाला निवडून देतील याची गॅरंटी राहिलेली नाही. नीट पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माइंड केमिस्ट्री लेक्चरर पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून सीबीआयनं केली अटक. आज दिल्लीत कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता. कुलकर्णी एनटीए सोबत जोडला गेला असल्यामुळे त्यांनीच पेपर लीक केल्याची माहिती आहे. पी.व्ही. कुलकर्णी हा एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेला रसायनशास्त्राचा प्राध्यापक. यामुळे त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध, मात्र त्यानं त्याचा गैरवापर करून पेपरफुटी घडवून आणली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 8 जणांना अटक केली. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर लातूरमध्ये सीबीआयचं धाडसत्र सुरू. सुतमिल परिसरातील खासगी ट्युशन चालकाच्या घरी छापे. खासगी ट्युशन चालकाच्या घरी सीबीआयकडून 11 तास तपासणी. मोबाईल, संगणक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींची देखील पडताळणी. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये एका खासगी ट्युशन चालकाच्या संबंधित संस्थांवरती सीबीआयची धाड. पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये देखील संस्थांवरती छापा. सीबीआयच्या पथकाकडून कागदपत्रांची पडताळणी. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात असणारे आता तपास यंत्रणांच्या रडारवर. गेल्या काही महिन्यांपासून शुभम सोबत असलेल्यांचा तपास सुरू. शुभमचं घर आणि ऑफिस जवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाणार. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून देशात आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या. 2 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीनं संपवलं जीवन. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्याची आत्महत्या. नीटची परीक्षा रद्द झाल्यानं दिल्लीतील आदर्श नगरमधील विद्यार्थिनीची आत्महत्या. 21 वर्षीय विद्यार्थिनीनं नीटची परीक्षा दिली होती. तिला नीट परीक्षेत चांगलं यश येईल अशी तिची अपेक्षा होती. परिवार ने ज़मीन बेच कर इस बच्चे को पढ़ा रहे थे. पिछली बार इसके इतने अच्छे नंबर नहीं बने थे, अब की बार 650 प्लस इसके नंबर थे. परिवार खुश था. लड़के को यह था कि मुझे अच्छी कॉलेज मिल जाएगी, मैं डॉक्टर बन जाऊँगा. और जैसे सर ये सिस्टम का फेलियर हुआ, ये जो पेपर लीक वाला ये मामला हुआ, बच्चा डिप्रेशन में आ गया, टेंशन में आ गया और बच्चे ने सुसाइड जैसा कदम उठा लिया. लेकिन ये सुसाइड नहीं है सर, ये एक हत्या है. 2025 मध्येही नीट परीक्षेचा पेपर फुटला होता. सीबीआयच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर. मुख्य आरोपींपैकी मंगीलाल आणि दिनेशनं यापूर्वी देखील नीट परीक्षेचे पेपर फोडून विद्यार्थ्यांना दिल्याचं उघड.
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आता पुढे ढकलली. 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली. त्यामुळे टीईटी 21 जून रोजी होणार होती आणि ती आता 28 जूनला होणार. शरद पवार आणि सुनील तटकरेंच्या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित असल्याची माहिती. गुवाहाटीचा दौरा करून आल्यानंतर 12 मे रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची वेळ घेतली होती. ऐनवेळी सुनील तटकरे भेटीसाठी पोहोचल्याचीही सूत्रांची माहिती आहे. संजय राऊतांनी युवकांबाबत केलेल्या पोस्टनंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळीतील राऊतांच्या घरासमोर आंदोलन केलं. आंदोलकांनी राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाण्यात शिवसेनेच्या युवा सेनेकडून खासदार संजय राऊतांविरोधात जोरदार आंदोलन. संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी पाठोपाठ अखेर दिग्विजय पाटील यांच्या विरोधात पुरवणी चार्जशीट दाखल. पुणे पोलिसांनी दिग्विजय पाटील यांच्यावरती आरोप निश्चित केले. शासकीय जमीन परस्पर खरेदीचा आरोप. पहिल्या दिवशी चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटील यांचं नाव नव्हतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगाम नियोजन बैठकीत वाद. बैठकीमध्ये खासदार कल्याण काळे आणि पालकमंत्री संजय शिरसाटांमध्ये खडाजंगी. मक्याच्या हमी भावावरून दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी. संजय शिरसाटांचं खासदार कल्याण काळेंना थेट चॅलेंज. मी आज पालकमंत्री महोदयाला सांगत होतो, केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारला विनंती करा आणि आपला कोठा वाढवून घ्या आणि मक्काची खरेदी सरकारी भावाप्रमाणे 2400ने चालू ठेवा. परंतु पालकमंत्री महोदय ऐकायला तयार नाही. मी त्याचबरोबर कापसाचं बोलत होतो, त्याचबरोबर सोयाबीनचं बोलत होतो, त्याच्याचबरोबर कांद्याचं बोलत होतो. परंतु माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की पुढच्या वेळेला मीटिंगमध्ये कोणाला बसून द्यावं आणि कोणाला नाही मी ठरवेल. मीटिंगमध्ये बसू द्यायचं की नाही ते मी ठरवेल पुढच्या वेळी. ते म्हणाले संविधानिक अधिकार माझा आहे असं मी बोललो. आता ते म्हणाले बोललो असेल, परंतु हे आमचं एखाद्या वेळेला मीटिंगमध्ये काय किती एखादा विषय कितपर्यंत आणायचा, कुठपर्यंत न्यायचा आणि त्याच्यावर किती चर्चा करायची याला बी काही मर्यादा असतात. म्हणून याच्यानंतर झालेली मीटिंग बघा किती शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडली. आणि कल्याण काळेचं माझं काही वय नाहीये, ते माझे मित्र आहेत. 11वी प्रवेशापाठोपाठ आता ITI प्रवेशाचं वेळापत्रकही जाहीर. 21 मे पासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार. राज्यात 1004 ITI आहेत आणि 1,57,000च्या वर जागा आहेत. मराठी शाळा बंद होणार असल्यानं कोर्टाचा संताप. मराठी भाषेचा आग्रह धरणारे राज्य सरकारच मराठी शाळा बंद करायला निघालंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये संतप्त सवाल. शासन निर्णयामुळे मराठी शाळा बंद होणार असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. मुंबई महापालिका नवीन प्रकल्प हाती घेण्यापेक्षा हाती घेतलेले प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यास प्राधान्य देणार. मुंबई महापालिकेची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका 2029 पर्यंत नवीन प्रकल्प हाती घेणार नसल्याची माहिती. मुंबई महापालिकेच्या नालेसफाई कामात कंत्राटदारांचा तुटवडा. काही भागामधील कामं तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक संस्थांकडे सोपवल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिठी नदी सफाईचा वेग मंदावल्यामुळे पालिकेची चिंता वाढली. कुर्ला, साकीनाका आणि चेंबूर मानखुर्द परिसरातील कामांना विलंब. मुंबईतल्या 7 जलाशयांमधला पाणी साठ्यात मोठी घट. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून 10% पाणी कपात मागे घेण्याबाबतचा निर्णय मे अखेरीस होणार. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रामधील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका अंतिम निर्णय घेणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रामकुंड परिसरात रामकालपथ तयार. रामकुंड परिसरामध्ये घाट विकास कामांसाठी नागरिकांना रामकुंड परिसरात 3 महिने बंदी. रामकुंडावरती होणाऱ्या धार्मिक विधीवरती परिणाम होणार. भाविकांची गैरसोय होणार असल्यामुळे आधी भाविकांची व्यवस्था करण्याची मागणी होती. सरकारनं काटकसरीसाठी केलेले नियम. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाब्यावरती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील कार्यालयात AC पंखे सुरूच आहेत. ABP माझाच्या पडताळणीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विजेचा वारेमाप वापर सुरू असल्याचं समोर आलंय. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा कहर झाल्यामुळे धुळे पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर.
बर्ड फ्लूच्या संभाव्य धोक्यामुळे पशुसंवर्धन विभागानं खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित. पोल्ट्री फार्म चालकांना स्वच्छता राखण्याच्याही सूचना. धुळे जिल्ह्याने बर्ड फ्लूचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम आपण तयार केलेल्या आहे. आता या टीमचं काम जे आहे, खास करून ज्या बॉर्डर लाईनला, नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या बॉर्डर लाईनला ज्या आपल्या टीम आहेत त्यांना आपण 2-3 मुद्द्यांच्या विषयी सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील नागेशवाडी गावात दूषित पाण्यामुळे 150 ते 200 ग्रामस्थांना अतिसाराची लागण. एकाच विहिरीमधून झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे संपूर्ण गावाला जुलाब आणि उलट्यांचा त्रास. यातील काही रुग्ण हे गंभीर असल्याची माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.